बर कधी जाणार आहेस? तिनं सांगितलं काम झालं तर उद्या होईल, नाही तर महिनाभर राहावं लागेल. आत्ता मात्र चिडले. हिचा काटाच काढला पाहिजे. ही तर आता कामा नाही, ही घरी गेली पाहिजे. उकळते दूध एका पात्रात दिलं. राधा म्हणते मला आता वेळ नाही आहे, मी पुन्हा केव्हा तरी येईल. म्हणे पुन्हा यायची गरजच नाही, आत्ताच घेऊन जा. राधेला गरम गरम दूध त्या भांड्यातून दिलं. ते भांडं सुद्धा उचलताना रुमाल घेऊन उचलावं लागलं, इतकं ते गरम होतं. राधेनं मात्र ते हातात घेतलं. श्रीकृष्णम समर्पयामी म्हटलं, तोंडाला लावलं. मडक्यातलं पाणी, थंडगार पाणी प्यावं तसं घटा 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 दूध प्यायली. राधा निघून गेली. बाकीच्यांनी विचार करू लागले, रुक्मिणी आणि लक्ष्मी वगैरे तिथं सत्यभामा होत्या. म्हणे असं काय झालं? अरे त्या दुधात जर बोट घातलं असतं ना तर बटाट्याच्या साली जशा शिजून निघाव्या अलगदपणे एवढी कातडी निघाली असती. मग तिला का काही झालं नाही? प्रश्न पडला होता. का कोण जाणे, काहीतरी भयानक ही राधा दिसते असं मनाशी स्वतःचं समाधान करत या तिघी जणी तिथंच थांबल्या. रात्री भगवान परमात्मा कामावरून आले. जेवण खावणं झाली आणि भगवान परमात्मा शेषशयनावर अर्थात शय्येवर झोपले. नित्याच्या नेमाप्रमाणे रुक्मिणी माता आणि लक्ष्मी देवाचे चरण दाबू लागले. पाय गुडघ्यापासून खालपर्यंत तळव्यापर्यंत पाय दाबत दाबत गेले आणि पायाला भले मोठे फोड आलेले बघितले. रुक्मिणी विचारते, देवा आजचा कोणता पराक्रम करायला गेला होता? उन्हातानाच्या अणवाणी डांबरी रस्त्यावर चालायला पायाला एवढे मोठे फोड येण्याचं कारण काय? रुक्मिणीला सांगत असताना भगवान कृष्णाने सांगितलं, हा पराक्रम माझा नाही, हा पराक्रम हा तुमचाच आहे. म्हणे कशावरून? काय झालं आमचा पराक्रम सांगायला? काय केलं आम्ही? देवाने विचारलं, कुणी आलं होतं का? म्हणे हो आले होते, राधा आली होती. काय केलं तुम्ही? गरम गरम दूध दिलं. मग घटा घटा प्यायली. मग तिच्यावर काही परिणाम झाला नाही. अरे तिच्यावर परिणाम होईलच कसं? ते सगळे परिणाम कुणावर झाले? माझ्यावर. का तर चित्तात माझे काय होते? पाय. म्हणून फक्त देवाचे चरण आपल्या समोर असावे. देवाचे चरण एकदा का पाहिले ना, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली. परमार्थ करण्याची उर्मी जर आमच्यात निर्माण व्हावी असं वाटत असेल तर चित्तात परमार्थच असला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बस देवा बाकी काही नाही, तुझे पाय माझे चित्ती. आणि ही भक्ती करण्याची उर्मी आमच्या अंतःकरणात निर्माण झाली आहे. हा भाव आमच्यात निर्माण झाला आहे. तो भाव तुमच्याच कृपेनं पूर्णत्वाला जावं ही इच्छा. उपजला भाव, 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 उपजला भाव. तुमचे कार्याची जावो, तुमचे कृपे सिद्धी जावो, आता मज ऐसे करे, आता मज ऐसे करे, आता मज ऐसे करे, आता मज ऐसे करे. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ. 15व्या अध्यायापर्यंत आले. 3 अध्याय फक्त राहिलेत. 18 अध्याय पूर्ण झाले की मी जय विठ्ठल करणार आहे.
हा भाव फक्त संपू नये तरी बंद केलं होतं, पण आता चालू ठेवलं. हा भाव कधीही बदलू शकतो. म्हणून उपजला भाव तुमचे कृपे सिद्धे जाओ. कसं आहे, भाव अंतकरणात निर्माण होतो. कधी होतो असं विचार केलात तर कधी होतो? वातावरण निर्माण झालं, माणसाच्या अंतकरणात भाव निर्माण होतो. परमार्थ करण्याची इच्छा वृद्धिंगत होते, पण भाव बदलला म्हणजे वातावरण बदललं, माणसाचा भावही बदलतो. अगदी सोपं सांगायचं झालं तर उद्याच्या कीर्तन आपल्याला कदाचित ऐकायला मिळालं तर मिळेल. भाव बळीराजाच्या दरबारामध्ये वामन रूप धारण केलेलं बटू अवतार त्या ठिकाणी आलं आणि बळीची मुलगी रत्नमाला, या रत्नमालेनं उपवर असताना या वामन अवताराला पाहिलं. हा बटू अवतार 5 वर्षाचा, अतिशय सुंदर, जसं हे दिसतंय तसं, वा अतिशय सुंदर. आणि ते गोड दिसायला लागल्याबरोबर का कोण जाणे तिच्या अंतःकरणात इतका भाव निर्माण झाला की ती बळीची मुलगी रत्नमाला सहज बोलली, किती गोड मुलगा आहे, असा पुत्र आपल्या पोटी जन्माला आला तर. अजून लग्न नाही झालंय, पण बाळाची इच्छा व्यक्त केली. अंतःकरणातला भाव इतका जागृत झाला, एवढा तीव्र झाला की त्या तीव्र झालेल्या भावानं का कोण जाणे स्तनपान आलं. पुत्र विरहित, पती विरहित पुत्र आणि पुत्राशिवाय स्तनपान निसर्ग बाह्य क्रिया आहे, पण ती घडली. रत्नमाला विचार करू लागली, असं कसं घडलं, कसं शक्य आहे. ज्या अर्थी या बाळाला पाहिल्यानंतर स्तनपान आलं, याचा अर्थ हे कोणीतरी वेगळंच असलं पाहिजे. इच्छा मात्र प्रबळ होती, आसाम लेकरू माझ्या पोटी जन्माला आला तर. एवढीच इच्छा, शुद्ध हेतू होता. पण काय झालं कोण जाणे. त्या परमात्म्याने आत गेले, बळीराजाला दान मागितलं. 3 पावलं दानमध्ये, 2 पावलामध्ये सगळं एकवटलं. आणि 3रं पाऊल कुठं टाकू म्हणून बळीनं सांगितलं, समर्पणाच्या भूमिकेत, की माझ्या मस्तकावर ठेव. तू का म्हणे बळी जीव दिला पायांतळी, त्याला पाताळात घातलं. आपल्या बापाला पाताळात घातलं. ही घटना ज्या वेळेला रत्नमालेला कळली, आता नीट ऐका, रत्नमालेला जेव्हा कळलं त्या बाळाबद्दल बोलत होती, तोच बाळ इतका भयानक ठरला की माझ्या बापाला त्यांनी काय केलंय, पाताळात घातलं. भाव लगेच बदलला. इकडे लक्ष द्या, भाव बदलला. तीच रत्नमाला म्हणते, असं पोटी जन्माला येण्याच्या वेळेलाच जर त्याला मी नख देऊन काय केलं असतं, मारलं असतं. कळलं तुम्हाला किती भाव बदलायला वेळ लागतो. इथून देव आत नाही गेला, भाव बदलला. शेवटी देवाला तिनं विचारलंच, राक्षस कन्या जरी असली तरी देवा, स्तनपान करून माझे व्रत बाजूला आणलेस, याची जाणीव तुला ठेवावी लागेल, याचा न्याय निवाडा तुला करावं लागेल. शेवटी देवानं ते केलं. तीच बळी कन्या असलेली रत्नमाला ती पुतना झाली. देवाने तिचं स्तनपान केलं, तिला मातृत्व प्रदान केलं. तू असनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुधी दिला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. अर्थात हे भाव आहे. मी फक्त एवढंच सांगतो, भाव कधी बदलू शकतो. म्हणून त्या भावासाठी स्थिरता यावी यासाठी चिंतन आहे. देह जाओ अथवारा हो पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव. देह जाओ अथवारा हो पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जाओ अथवारा हो पांडुरंगी दृढ भाव. एवढंसं चिंतन करतो तुकडा. रामायणातला प्रसंग आठवा. गंधमार्दन नावाचा वानर, ज्याला स्वतंत्रपणे स्वतःचा सुगंध असतो, आणि तो सुगंधित असलेला तो गंधमार्दन नेमका कुंभकर्णाच्या बगलेत सापडला. कुंभकर्णाने त्याला हाताशी घेतला, नाकाजवळ नेला. सुगंध येतोय, चांगला आहे, घरात ठेवून एअर फ्रेशनर म्हणून काम करू शकतो. विचार तर मनात आला. पण हा परक्याचा आहे, परशत्रूचा आहे. मग या शत्रूच्या पक्षातला असल्या कारणानं त्याची मान दाबली. त्याला विचारलं, बोल कुणाचा, बोल लवकर कुणाचा.
ह्या एवढ्याशा वानराला कळलं, माझं बोलणं ऐका. त्या वानराला कळलं, कुठल्याही शाळेत गेला नव्हता पण काय निष्ठावान होता. तो म्हणाला रामाचा. भीती नाही वाटली त्याला, भाषा नाही बदलली. रामाचा म्हटलं, मान दाबली, डोळे पांढरे झाले, हात लुळे पांढरे झाले, जीभ बाहेर आली, मिठी सैल केली, पुन्हा श्वास घेऊ दिला. बोल आता तरी कुणाचा, फुकट मरशील, जीवे मरशील, बोल रावणाचा, सोडून देतो. त्यांनी सांगितलं नाही, मी रामाचाच. आता मात्र कुंभकर्णांनी मान दाबलीच. क्षणभर जास्त वेळ घेतला, डोळे खरंच बाहेर आले, जीभही बाहेर झाली. निश्चित पडलेलं ते वानर का कोण जाणे. पुन्हा एकदा अंतःकरणात दया निर्माण झाली. त्यांनी मिठी सैल केली आणि काय आश्चर्य, दीर्घ श्वास घेत वानर पुन्हा आपल्या मूळ पदावर आलं. पुन्हा विचारलं, बोल आता तरी. अरे रावणाचा बोल, सोडून देतो तुला. काय उत्तर दिलंय त्यांनी, घेण्यासारखं आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी. काय म्हणाला, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मरायला तयार. म्हणायचं असेल तर मी रामाचाच देह जाओ अथवा राहो. हा भाव त्यांच्यासारखा आमच्या जीवनात राहील असं नाही, म्हणून उपजला भाव तुमचे कृपे सिद्धे जाव. आणि हे जर सगळं घडलं ना देवा, तर अभंगाचं शेवट. तुका म्हणे आता, 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 लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, आता मज ऐसे करे, आता मज ऐसे करे. लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी. तुझे पायाची ती धरी, तुझे पाया, तुझे पायाची ती धरी, तुझे पायाचे धरे, तुझे पायाचे धरे, तुझे तुझे पाय, तुझे पायाची धरे, तुझे पाय, 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 तुझे पाय, तुझे पायाची धरी, 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 तुझे पाय, तुझे पायाची धरी, धरी, तुझे पाय, 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 चित्ती धरी, चित्ती धरी, चित्ती धरी, तुझे, तुझे पाया चित्ती धरी, चित्ती धरी, तुझे पाया चित्ती धरी, आता पाया चित्ती धरी,
ना पायाची दारी तुझे पायाची ती धारे आता मज ऐसे करे आता मज ऐसे करे ऐसे वा, अतिशय सुंदर. कीर्तन सकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे, कारण तारीख देताना असं सांगितलं गेलं आहे, यावर्षी बोलवलंय, पुढल्या वर्षी नाही बोलवणार. आलेली संधी का सोडू. हां, जाऊ द्या. तुका म्हणे आता लाभ नाही यापर्यंत. पुन्हा लाभाचा विचार ज्या वेळेला येतो तेव्हा नेमकं कोणता लाभ आहे याच्यात अध्यरूत नाही, म्हणजे अध्यरूत आहे, दिसत नाही. आपण काही चिंतनाचा विचार केला की आपल्या लक्षात येतं नेमका लाभ कोणता. तर माझ्यासमोर असलेले 3 लाभ मी तुमच्यासमोर ठेवतो. एक पहिला लाभ आहे, या सगळ्या उपाधीतून 4 अंतःकरणातल्या या गोष्टी जर सिद्ध झाल्या तर आम्हाला भक्ती घडते. ऐकता ना तुम्ही. पहिलं काय मिळेल? भक्ती. लाभ कोणता होईल? मन बुद्धी चित्त आणि एकाग्रता आणले तर भक्ती घडेल. आणि भक्ती घडली तर त्याचा परिणाम काय आहे? भक्तीमुळे भुक्ती मिळेल. व्यवहारामध्ये राहतो म्हणून आपण भुक्तीची अपेक्षा करणारी आहोत. भक्ती झाली की भुक्ती पण मिळेल आणि भुक्ती झाली की मुक्ती पण मिळेल. आहे की नाही? नारायण हरी नारायण हरी. हरी भुक्ती. ही भक्ती झाली. आता त्याच्या पुढे भुक्ती मुक्ती चारी साधी. घरी त्यांच्या. हां, किंवा साधी येईल. म्हणजे म्हटलं महाराज की ही मुक्ती पण मिळेल, ही भुक्ती पण मिळेल, आणि हे सगळं जर मिळवायचं असेल तर आपल्याला त्याचं चिंतन केलं पाहिजे. कसं करायचं? तर विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा जय रखुमाई जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाये. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी प्राप्त आहेत बरं का. या गोष्टी मिळाल्या की आपलं सर्वस्व प्राप्त होतं. 1-2 चिंतन फक्त करतो, अगदी 5 मिनिटाच्या आत सगळं संपेल. हां, पहिला मुद्दा करतो. 4ही गोष्टी अगदी 5 मिनटं तुमची विस्तारित घेतो थोडंसं, कारण माझं मनामध्ये राहून जाईल आणि तसं नको व्हायला. घरी गेल्यावर मला परत आठवण मी हे नाही सांगितलं, परत यावं लागेल. नाही हां, हे पण तितकंच सत्य. हां, 4 गोष्टी आपल्या एकत्र येणं आहे. कसं झालं, एका माणसाची चोरी, भिकाऱ्याची चोरी झाली. ऐकता ना तुम्ही सगळे? कोणाची चोरी झाली? तुम्ही नाही ऐकलं का? भिकाऱ्याची चोरी झाली. आता भिकाऱ्याची चोरी, तुम्हाला प्रश्न पडला असेल, इको बंद कर जरा. भिकाऱ्याची चोरी हो झाली तर मग काय, त्यांनी तक्रार नोंद केली. कुठे? आपल्या पोलीस चौकीमध्ये नोंद केली. माझी चोरी झाली, लिहून घ्या. पोलीस म्हणाले तुझं काय गेलं बाबा, एवढी चोरी होण्यासारखं काय होतं? तुम्ही काय होतं म्हणून म्हणू नका, लिहून घ्या. माझं सोन्याचं ताट गेलं. म्हटलं विचुंबे गावातला असेल कदाचित, सोन्याचं ताट वापरतही असेल. सोन्याची वाटी गेली,
सोन्याचा तांब्या गेला, सोन्याची उशी गेली. किती वस्तू गेल्या 4 तुम्ही ऐकता ना सगळे? ताट गेला, वाटी गेली, तांब्या गेला आणि उशी घे. उशी गेली. म्हणजे सोन्याची उशी म्हणजे असेल तरी केवढं त्याच्याकडं सोन. पोलीस पण म्हणाले बाबा काय तुम्ही बोलताय म्हणून लिहून घेतलं. झालं एकदा चोरीचा माल पकडला गेला, सगळा माल असा ओतला गेला आणि त्या भिकाऱ्याला बोलवलं, ये बाबा तुझं काय वस्तू याच्यामध्ये काय सापडते का पहा. त्यांनी ती ॲल्युमिनियमची ताटली उचलली, सापडलं 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 नाचायला लागलं. ते पोलीस म्हणायला लागले, हे बाबा सापडलं काय, तुझी वस्तू कसली होती. नाही तुम्ही तरी बोला ना, ऐकलत ना. सोन्याची. सोन्याची. तू ही ॲल्युमिनियमची ताटली घेतोयस आणि म्हणतोस माझी वस्तू सापडली. अरे ही ॲल्युमिनियमची आहे. तो म्हणाला, तुम्ही म्हणा मी भिकारी आहे, माझी ही सोन्याची. ॲल्युमिनियमची सुद्धा मला कशी वाटते, सोन्याची. सोन्याची. मग त्यांनी सांगितलं, अरे तुझ्या 4 वस्तू गेल्या, तू एकच घेऊन नाचतोस. तो म्हणाला, तीच वस्तू माझ्या 4 वस्तूचं काम करते. आता कळलं का तुम्हाला? एकच वस्तू, जेवतो तेव्हा ते ताट, त्यात चहा पितो तेव्हा ती वाटी, त्यातच पाणी पितो तेव्हा तो तांब्या. तांब्या, तीच उशाला घेऊन झोपतो उशी. ती उशी. 4 वस्तू सापडल्या की नाही? कितीमध्ये? एका. आता बोला ना लवकर तुम्ही. एकाच वस्तू. तसं अंतःकरणाच्या 4 विचारांना अंतःकरण म्हणून जर सिद्ध केलं तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार या साऱ्या गोष्टी याच्यामध्ये प्राप्त आहेत. आणि या जर घडल्या तर महाराज आपलं जीवन यथार्थ आणि कल्याणमय होईल. आता एक शंका करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. बसलेलं सगळ्यांनी अंतःकरणयुक्त बोला बरं का, अंतःकरणयुक्त बोला. मनापासून उत्तर द्या लगेच, कारण तुम्ही उत्तर नाही दिलं तर कीर्तन नाहीच संपणार आहे. तुम्हाला विचारलं जाईल, सांगा ना आता, देवाने आपल्याला बुद्धी दिली, ती चांगली दिली होती की वाईट दिली होती? मग वाईट कोणी केली? नाही, प्रामाणिकपणे कबूल करायचं, इथं कुणाचं नाव घ्यायचं नाही. आपण हा, केलं. कुणी? आपण. बुद्धी वाईट केली कुणी? आपण. आपण. मन देताना देवानी चांगलं दिलं होतं का वाईट दिलं होतं? चांगलं. वाईट कोणी केलं? आपण. दुसऱ्याची चप्पल न्यायची मनात आली कुणीच्या? पायाची. चित्त देताना दिलं होतं, या चित्तात काय ठेवायचं हे ठरवायचं कोणी? आपण. आपण. मग प्रार्थना कोणाला आहे? आपण. प्रार्थना कोणाला केली? दुर्बुद्धी ते कदानुपजो. देवानी देताना चांगलं दिलं, वाईट तर दिलं नव्हतं, पण हे वाईट केलं तर आपण केलं. मग प्रार्थना त्याला करायची की आपल्याला? त्याला. हा, तुम्ही बोला ते खरं. त्याला का? त्याचं उत्तर देतो आणि मी वाणीला पूर्णविराम देतो. उत्तर असं आहे, हे अंतःकरण ज्यांनी दिलं त्यालाच प्रार्थना आहे. झाड लावल्यानंतर ते झाड वृद्धिंगत व्हावं, मोठं व्हावं, फळधारणा व्हावी, हे लावणाऱ्याची जबाबदारी की त्या झाडाची? हां, लावणाऱ्याची. ज्यांनी लावलं त्यांनी काठी कुंपण करणं, त्याला वेळोवेळी पाणी घालणं, त्याची जोपासना करणं, त्याच्यावर फवारणी करणं, हे काम कुणाचं? ज्यांनी लावलं त्याचं. आता तरी कबूल आहे? आई वडिलांनी मुलांना जन्म दिला, त्या मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी कुणाची? कुणी? ज्यांनी निर्माण केलंय त्यांची. तसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार दिलं कुणी? मग प्रार्थना कुणाला? देव. हां, प्रार्थना पण देवालाच. म्हणून सगळ्यांनी आजच्या दिवसांनी प्रार्थना करूया. देवा, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज से करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ, तुका म्हणे आता लाभ नाही या परता, आता मज से करी तुझे पाय चित्ती धरी. झालेली वाग्पुष्पांजली आहे भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करून तुम्हा संत मायबाप गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्याने मला अत्यंतिक महत्त्वाची आणि मोलाची साथ दिली. मग ते मृदुंगमणी असतील, गायनाचारी असतील, पेटीवादक असतील, आणि या सगळ्यांचं लक्ष केंद्रित करणारे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मी मला स्वतःला धन्यवाद समजतो की मी माऊलीच्या सोबत राहून मी आज कीर्तन करायला लागलो. मला एक
चौथा अध्याय त्यांचा पाठ आहे. वा वा वा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं 18व्या अध्यायावर आलं की मी संपवणार आहे. त्यांनी शेवटचे 2 अध्याय इतके भरभर वाचले की मला संपवावंच लागले. असो, आपणा सर्वांना पवित्र चरणाला प्रणिपात करतो. झालेली सेवा बाबांच्या चरणी माझे परमस्नेहांकित महंतजी रामकृष्ण महाराज, त्याबरोबर माझ्याबरोबर आलेले रायगडभूषण आदरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज मोकलगी त्या ठिकाणी आहेत. आणि जी मंडळी गुणीजन मंडळी आहेत, मला सगळ्यांचं नामं उच्चारण करता येणार नाही, पण आपणा सर्वांच्या पवित्र चरणाला प्रणिपात. सगळ्यांचं लक्षवेध करणारी ही सगळी टाळकरी वृंद हे भविष्य आहे आपल्यासाठी. वाव. आणि ते सुद्धा अत्यंत तन्मयतेनं त्या ठिकाणी नाचले. चोपदार असतील, भालदार असतील, वेणेकरी आहे. सर्वात आवडलेलं मला तो विणा, अतिशय जड आहे. सोन्याचा आहे. हा 2-2.5 तास चांदीचं आहे का, मग काय सांगता येत नाही. असो, झालेली वाक्पुष्पांजली आपणा सर्वांच्या पवित्र चरणावर प्रणिपात करून इथेच ठेवतो आणि इथेच वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली रे लेकुडे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध, आ नाही उच्चारिला अधिकार मे आपुला. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, खाली बसा 2 मिनिट. 2 मिनिटं कोणी बोलू नका. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.